नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीधर विनायक गोडबोले आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन कोऱ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अड्डा आनंदाचा. माझं उद्या खूप मोठं प्रेझेंटेशन आहे, त्यामुळे मला आज अजिबातच वेळ नाही. परवा होणाऱ्या गॅदरिंगची सगळी जबाबदारी माझ्यावर आहे, त्यामुळे मला श्वास घ्यायला सुद्धा वेळ नाही. उद्या आमच्या घरात खूप मोठा सत्यनारायणाची पूजा आणि कार्यक्रम आहे, त्यामुळे प्रत्येक लहान सहान गोष्ट आजपासून मलाच बघायची. मित्रांनो, ही वाक्य तुम्ही ऐकलीच असतील किंवा आपल्या रोजच्या मित्र मैत्रिणी सहकारी घरातले आई बहीण मावशी यांच्या तोंडून अनेक वेळा ही वाक्य ऐकली असतील. मित्रांनो, ही वाक्य म्हणजे काय आहेत? ह्या व्यक्ती खरोखरच खूप कामसू असतात, पण त्यांच्यामध्ये सुपर वुमन किंवा सुपरमॅन असा एक सिंड्रोम तयार होत असतो. मित्रांनो, काय आहे हा सिंड्रोम? चला तर ह्याच विषयावर आज आपण बोलूया, सुपरमॅन किंवा सुपर वुमन सिंड्रोम. मित्रांनो, हा सिंड्रोम म्हणजे असा आहे की या व्यक्तींना असं वाटत असतं की कुठलाही कार्यक्रम कुठलीही गोष्ट ह्याची सगळीच्या सगळी जबाबदारी आपल्या स्वतःवर आहे आणि आपण स्वतः सगळीकडे लक्ष घातल्याशिवाय ती पूर्णच होणार नाही. आणि त्यासाठी ही माणसं कितीही कष्ट करायला तयार असतात. जसं आपण म्हणतो की तहानभूक विसरून, तशा प्रकारे ती कष्ट करत असतात. काही वेळेला इतर लोक त्यांना अजून भरीस घालतात की जसं की नीता असल्याशिवाय कुठला कार्यक्रम होऊच शकत नाही किंवा आईसारखा किंवा वहिनीसारखा स्वयंपाक कोणी करूच शकत नाही. हे मित्रांनो ओळखून घ्या की इतर माणसं यांना अजून हरभऱ्याच्या झाडावर चढवत असतात आणि त्यांच्यामध्ये असणारा स्वतःचा सुपर वुमन किंवा सुपरमॅन सिंड्रोमला ते अजून हवा देत असतात. पण मित्रांनो, ह्याच्यात अनेक तोटे त्या व्यक्ती अनुभवत असतात. तर हे कुठले तोटे असतात हे आपण बघूया. सर्वात प्रथम म्हणजे त्या व्यक्तीला त्या समारंभाची त्या फंक्शनची अजिबात मजा घेता येत नाही, कारण तो कायम एंगेज असतो प्रत्येक गोष्ट नीट होते की नाही ह्याच्यात. आणि त्यांच्या शरीरावर ह्याचे खूप जास्त वाईट परिणाम हे ते फंक्शन संपल्यानंतर त्यांना प्रचंड थकवा जाणवणं किंवा काही शारीरिक व्याधी किंवा आजारी पडणं असे होत असतात. कित्येक वेळेला मानसिक अस्वास्थ्याने अलीकडचे 3-4 दिवस किंवा काही काही वेळेला 15-15 दिवससुद्धा त्यांची झोप डिस्टर्ब होते. तर मित्रांनो, हे सगळे किस्से आपल्या बाबतीत सुद्धा होत असतील तर वेळीच जागे व्हा की आपल्यामध्ये सुपर वुमन किंवा सुपरमॅन सिंड्रोम तर आलेलं नाही आहे. आणि मी खास करून सांगेन की आपल्या ज्या मैत्रिणी आहेत, बहिणी, आई बहिणी, जो समस्त स्त्रीवर्ग आहे ह्यांच्यामध्ये हे पर्सेंटेज खूप जास्त असतं. तर कृपा करून असा सुपर वुमन सिंड्रोम आपल्यात येतोय असं जर तुमच्या लक्षात आलं तर वेळीच सावध व्हा. तुमच्या आजूबाजूच्या कुठल्या नातेवाईकांमध्ये, आईमध्ये, बहिणीमध्ये, वहिनीमध्ये तुम्हाला असं दिसत असेल तर त्यांना सावध करा. तर मित्रांनो, तुम्ही म्हणाल की हा सुपर वुमन सिंड्रोम आहे, आपल्याला कळलं, तर ह्याच्यातून बाहेर पडण्यासाठी काय रेमेडी आहे? तर ह्याच्यातून बाहेर पडण्यासाठी 4 सोपे मंत्र आहेत मित्रांनो. सर्वात पहिला मंत्र म्हणजे कुठल्याही गोष्टीला ज्या जबाबदाऱ्या आपल्याला पार पडता येत नाही त्याला स्वच्छ आणि शुद्ध शब्दात नाही म्हणायला शिका. समजा तुमच्यावर एखाद्या फंक्शनच्या 10 जबाबदाऱ्या असतील आणि 11वी जबाबदारी तुम्हाला कोणी येऊन सांगत असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल अरे मी नाही कसं म्हणू, तर कृपया असं करू नका. प्रत्येक वेळेला नकार देताना उद्धटपणा करावा लागतो असं नाही. शांत आणि स्वच्छ शब्दात आणि अतिशय विनयपूर्ण पद्धतीने सुद्धा नकार देता येतो. सर्वात पहिला मंत्र मित्रांनो लक्षात ठेवा की नाही म्हणायला शिका. ज्या जबाबदाऱ्या आपण पार पाडू शकत नाही त्याला स्वच्छ शब्दात नाही म्हणा. दुसरा अजून एक सोपा मंत्र आहे, तो म्हणजे वस्तू डेलिगेट करायला शिका. ज्या छोट्या छोट्या जबाबदाऱ्या दुसऱ्यांवर आपण देऊ शकतो त्या त्यांच्याकडे द्या आणि त्या त्यांच्याकडून पार पाडा, जेणेकरून तुमच्यावरचं टेन्शन, तुमच्यावरचा ताण कमी होईल. मित्रांनो, तुम्ही पण बघितलं असेल किंवा मी सुद्धा अनेक ठिकाणी बघितले, कॉलेजला जाणाऱ्या मुलगी अंथरुणातून उठल्यानंतर ब्रशवरती पेस्ट लावून देणाऱ्या आया मी पाहिलेल्या आहेत स्वतः, तुम्ही सुद्धा पाहिल्या असतील. हे काम सहजासहजी डेलिगेट होऊ शकतं. अशा अनेक गोष्टी या गृहिणी किंवा काही वेळेला वडील किंवा घरातली वडीलधारी मंडळी, भाऊ, आपले सहकारी स्वतःवर ओढवून घेत असतात, ज्या सहजपणे दुसऱ्याला देता येतात. तर मित्रांनो, दुसरा मंत्र लक्षात ठेवा, ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या डेलिगेट करा आणि लोकांकडून कामं करून घ्या आणि स्वतःवरचं टेन्शन कमी करा. मित्रांनो, तिसरा महत्त्वाचा हे आहे तो म्हणजे परफेक्शन. हे शब्द जो आहे की प्रत्येक गोष्ट अतिशय परफेक्टच झाली पाहिजे, तर हा परफेक्शनचा ध्यास बंद करा. काही गोष्टी थोड्याशा कमी परफेक्ट झाल्या तरी चालू शकतात. एखाद्या दिवशीला नैवेद्यामध्ये एखादा पदार्थ कमी असेल तर देव काही तुमच्यावर रागवत नाही. एखाद्या फंक्शनमध्ये एखादी गोष्ट राहून गेली किंवा एखादी वस्तू वेळेत पोचली नाही तर त्यांनी काहीही फंक्शनमध्ये फार फरक पडत नाही, कोणाच्या ते लक्षातही येत नाही. पण ती प्रत्येक गोष्ट काटेकोरपणे करण्याच्या बाबतीत आपण स्वतःवर खूप मोठा ताण ओढवून घेत असतो. तर रिलॅक्स राहा.
100 मधली एखादी गोष्ट सहज चुकू शकते आणि थोडीशी इम्परफेक्ट झाल्याने काहीही फरक पडत नाही. विनाकारण स्वतःवर ताण ओढवून घेऊ नका. परफेक्शनचं हे सोडून द्या. जेवढं शक्य आहे तेवढ्या पद्धतीने छान पद्धतीने करा. आणि चौथा महत्त्वाचा मंत्र आहे तो म्हणजे स्वतःसाठी वेळ काढा. मित्रांनो, संपूर्ण दिवसभरामध्ये 10 मिनटं 15 मिनटं स्वतःच्या आवडीच्या गोष्टी करा, ज्यातून ह्या सगळ्या टेन्शनमधून तुम्ही बाहेर पडाल. आणि हा मंत्र मात्र रोज स्वतःशी जपा आणि स्वतःसाठी 15 मिनटं, अर्धा तास, 1 तास स्वतःला जे आवडते ह्या ज्या रोजच्या जबाबदाऱ्या आहेत त्या सोडून नक्की करायला सुरुवात करा. तर मित्रांनो, 4 गोष्टी आपण बघितल्या. सर्वात पहिले म्हणजे नकार द्यायला शिका. दुसरं म्हणजे लोकांवरती जबाबदारी टाका. तिसरं म्हणजे अति परफेक्शनचा नाद सोडून द्या आणि रोज स्वतःसाठी वेळ काढा. ह्या 4 गोष्टी तुम्ही स्वतः पण करा आणि आपले जे कोण मित्र मैत्रिणी, वहिनी, भाऊ, आई असतील, आपले सहकारी असतील त्यांना पण सांगा आणि त्यांना पण या सुपरवुमन, सुपरमॅन सिंड्रोममधून बाहेर काढा. मित्रांनो, पुढे येणारे दसरा, दिवाळी असे अनेक फंक्शन आणि त्याच्यानंतर येणारा लग्नांचा सीझन आहे. ह्याच्यामध्ये अनेक तुम्हाला अशा व्यक्ती सुपरवुमन, सुपरमॅन सिंड्रोमवाल्या दिसतील. कृपया त्यांना त्यातनं बाहेर काढा. त्यांना हा व्हिडिओ फॉरवर्ड करा आणि तुम्हाला स्वतःला पण हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुम्हाला स्वतःला असे अनुभव आले असतील तर ते मला नक्की कॉमेंटमध्ये कळवा. आणि विसरू नका, आपला जो चॅनल आहे त्याला लाईक करायला, ज्याचं नाव आहे अड्डा आनंदाचा. असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या. गणपती बाप्पा मोरया.